क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे पार्थ, अशा निर्बलतेला बळी पडू नकोस. हे तुझ्यासारख्या पराक्रमी व्यक्तीला शोभणारं नाही. ही क्षुद्र हृदय दौर्बल्यता सोडून दे आणि उठ, शत्रूंना पराभूत करणारा वीर बन. हा श्लोक आपल्याला शिकवतो की भावनांच्या भरात आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा आपल्याकडून चुका होतात. त्यामुळे भावनिक अस्थिरतेत कोणताही निर्णय घेऊ नये. मन स्थिर करूनच कृती करावी. प्रत्येकाला भीती, शंका, असहायता कधीतरी वाटत असतेच. परिस्थितीनुसार ह्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. पण खरी चूक तेव्हा होते जेव्हा आपण त्या दुर्बलतेला आपला स्वभाव मानून बसतो. कोणी दुसरं आपल्याला वाचवायला येणार नाही. स्वतःच उभं राहणं, स्वतःच संकटांशी झुंज देणं हाच खरा मार्ग आहे. म्हणजे जगण्याची जबाबदारी स्वतःची आहे. धैर्य म्हणजे कठीण प्रसंगी सुस्पष्ट विचार ठेवण्याची क्षमता. भीतीवर विजय मिळवणं नव्हे, तर भीती असूनही पुढे पाऊल टाकणं. मानवात अपार शक्ती आहे, पण ती तो संकटाच्या क्षणी विसरतो. हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो की आपल्या अंतरंगातील शक्ती जागवली तर कोणतीही अडचण लहान वाटते. त्यामुळे आत्मशक्ती जागृत करा, असं या श्लोकातून आपण शिकतो. या श्लोकातून आपल्याला असं समजतं की मानसिक दुर्बलता हीच मोठा शत्रू आहे. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, तर भीती असूनही योग्य निर्णय घेऊन कृती करणं होय. श्रीकृष्णार्पणमस्तु.